अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपला स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 17 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी योग्य आणि चांगलं आहे. स्वामी म्हणतात, वाईट कर्माचे फळ टळू शकत नाही, ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला मिळतं. कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागते, म्हणून सदैव चांगले कर्म करत राहा. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतकं मूर्ख होऊ नका. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे, कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना आपलं मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती आहे. जर तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तर तुमच्या आयुष्यात कोणता ग्रह, कोणताही नक्षत्र, कोणतीही वाईट शक्ती काहीही बिघडू शकणार नाही. त्यामुळे नको ते समोर जाऊन डोके आपटण्यापेक्षा स्वामींवर डोकं टेकवा आणि स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. स्वामी सर्व काही ठीक करतील, कारण त्यांचे वचनच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निसर्ग ज्यांच्या हातात आहे त्यांच्या पायाशी आपण आहोत. यापेक्षा आपले परमभाग्य ते काय आहे, म्हणून सदैव नामस्मरण करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 19 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिकपणे करा. तुमच्या कर्माचे फळ कधी आणि कसं द्यायचं हे स्वामींवर सोडून द्या. ते जे काही करतील ते तुमच्या चांगल्यासाठीच असेल. काळ चांगला असो किंवा वाईट, तो बदलणारच. वाईट दिवसात संयम ठेवा आणि चांगल्या दिवसात कृतज्ञ राहा. जे घडणार आहे ते घडूनच जाणार आहे, मग ते घडणारच आहे. मग चिंता करून काय फायदा? चिंता करण्याऐवजी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. मनाला नक्की शांतता लाभेल. आपल्या मनासारखे झाले तर आनंद होतो, पण जर मनासारखे नाही झाले तर समजून जा की ते स्वामींच्या मनासारखे झाले आहे आणि स्वामी कधीच आपल्या भक्तांचे वाईट करणार नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त मनात दृढ विश्वास आणि होठावर त्यांचे नाव असायला हवं, मग मार्ग तुम्हाला आपोआप मिळेल. तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.